पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त साताऱ्यात आज उत्साहाचे आणि जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळालं। सातारा नगर परिषद आणि पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सव समितीच्या संयुक्त विद्यमाने राजवाडा परिसरातून भव्य शाही मिरवणूक काढण्यात आली। राजमाता अहिल्यादेवींच्या प्रतिमेचे पूजन करून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली। ढोल ताशांचा गजर, पारंपरिक वेशभूषा, सांस्कृतिक सादरीकरणे आणि हजारो समाज बांधवांच्या सहभागामुळे संपूर्ण परिसर दणाणून गेला। राजवाडा, चांदणी चौक, शेटे चौक, कमानी हौद आणि मोती चौक मार्गे निघालेल्या या मिरवणुकीने साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाची झलक अनुभवायला मिळाली। यावेळी नगरसेवक राजू गोरे आणि अशोक शेंडगे यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा गौरव करत त्यांची जयंती देशभर मोठ्या उत्साहात साजरी व्हावी अशी भावना व्यक्त केली। अहिल्यादेवी होळकर यांची जयंती निमित्त आज सकाळपासून आमचं पूजन झालं, आरोग्य शिबिर झालं, रक्तदान शिबिर झालं, परत आता महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे, नंतर भव्य दिव्य मिरवणूक आहे। तरी अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त सर्वांना शुभेच्छा देतो। पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर राजधानी सातारामध्ये सातारा नगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने भव्य दिव्य असे अहिल्यादेवी होळकर महोत्सव या गेले 3 दिवस सातारा राजधानीमध्ये आयोजित केलेला आहे। या छत्रपतींच्या राजधानीमध्ये आज अतिशय सुंदररित्या अहिल्यादेवींचं लोककल्याणकारी राहणे आणि त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव व्हावा यासाठी या ठिकाणी आम्ही 3 दिवसाचा महोत्सव घेतला। यामध्ये अतिशय सुंदररित्यानं सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबरच सामाजिक कार्यक्रम म्हणजे रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर आणि महिलांचा हळदी कुंकू कार्यक्रम भव्य दिव्य अशी म्हणजे शाही मिरवणूक पद्धतीनं या ठिकाणी मिरवणूक घेतली आहे। आणि हे सर्व करत असताना राज्य शासनानं मोठ्या पद्धतीनं महिलांचा सन्मान व्हावासाठी आज राजमातेंचं शिल्प प्रत्येक आपल्या लेटर पॅडवर दिलेलंच आहे। त्याच पद्धतीनं जिल्ह्यात प्रत्येक महिलेला ज्या पद्धतीनं त्यांनी पुरस्कार देण्याचं जे केलेलं आहे ते या समाज कल्याण विभागातर्फे राहिलेलं आहे। ते पण अहिल्यादेवींचा पुरस्कार ह्या सातारा जिल्ह्यातील कर्तव्यवान महिलांना द्यावा। त्याच पद्धतीने आम्ही महोत्सवाच्या वतीने 301 महिलांचा सन्मान करतोय। त्याच पद्धतीनं जिल्ह्यातील समाज कल्याणच्या विभागातर्फे सन्मान व्हावा ही आमची सर्व समाज बांधवांची इच्छा आहे। त्याच पद्धतीनं आलेल्या या सर्व जयंतीनिमित्त सर्वांचे हार्दिक अभिनंदन। गेले आता 5-10 वर्ष झाले राजमातेंचा गौरव हा ज्या वेळेस हे सरकार आल्यापासून होत आहे आणि याचा आम्हाला आनंद आहे। आज फक्त महाराष्ट्रापुरताच मर्यादित न राहता हा संपूर्ण भारतभर राजमातेंचा उत्सव मोठ्या दिमाखात आणि चांगल्या राष्ट्रीय थाटात व्हावा, कारण त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव व्हावा एवढीच आमची विनंती।